₹20,000 पगार आहे तर तो माणूस श्रीमंत होऊ शकतो का? पण जास्त करून आहे ना खर्चावर जास्त डिस्कशन करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की यार या महिन्यामध्ये इतकं डीमार्टचा खर्च इतका झाला, बट आपण इन्कम डिस्कस नाही करत की हाऊ वी कॅन अर्न मनी फ्रॉम मल्टिपल सोर्सेस. तर आपल्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही कुठलेही शिक्षण घ्या, त्याच्यामध्ये पैसे कमवायचं कुठं शिकवलं जात नाही. बरोबर. तुम्ही कुठलंही एज्युकेशन घ्या ते शिकवलेलं नाही आणि घरामध्ये हे डिस्कशन पण कधी केलेलं नाही. श्रीमंत व्हायचं असेल बेसिकली तर दोनच पक्के मार्ग आहेत. एक तुमच्याकडे लोक काम करतात, दुसरे पैसे काम करतात. तुम्ही बघा महिन्याचे 8-10 लाख 15 लाख कमवणाऱ्या लोकांची सुद्धा काही ना कुठं ना कुठेतरी अडचण असतेच आणि त्यांना कमवलेला पैसा मॅक्सिमम खर्चांमध्ये जातो कारण की त्यांना मॅनेजमेंट येत नाही. तुम्ही बघा की आपल्यासारखा व्यक्ती इन्फोसिस सारखी मोठी कंपनी काढू शकेल का नाही माहीत नाही, हजारो लोकांना जॉब देऊ शकतो का नाही माहीत नाही, पण अशा कंपन्यांमध्ये आपण अभ्यास करून पैसे गुंतवू शकतो ज्याच्यात चुकीच्या इन्व्हेस्टमेंट कोणत्या? म्हणजे घर झालं, कार झाली, त्याच्यानंतर गोल्ड झालं, मल्टिपल गोष्टींमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. बेसिकली कुठली चमकणारी गोष्टींच्या मागे जाऊ नये. ओके, तर सर घराची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कशी वाटते? घर इन्व्हेस्टमेंट्स का करतात लोक? घर का घेतात स्वतःचं? कारण की हे सोशल बॉदरेशन आहे. म्हणजे तुमच्या घरातले, आसपासचे, खानदानातले, मित्रांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये प्रेशर असते की स्वतःचं घर नाही आहे तुझं अजून बरं असं असतं. आणि तुम्ही बघा सपोज तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय त्या सोसायटीमध्ये तुमचं स्वतःचं घर नसेल तर तुम्हाला वागणूक वेगळी मिळते आणि तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर वागणूक वेगळी मिळते. जर पुण्यामध्ये मुलाचं घर नसेल तर मुलांना मुली नाही मिळत. सर गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे व्यक्तीने की नको केलं पाहिजे? तर सर भरपूर लोक LIC घेण्यासाठी पण खूप हे करतात की LIC घ्या, LIC घेतलीच पाहिजे. तर तुमचं मत काय त्यावर? ओके, आणि ते करतात आणि चांगल्या लेवलला. माझ्याकडे असे हाऊस वाईफ आहेत ज्यांचे स्वतःचे त्यांनी प्रॉपर्टीज घेतलेले आहेत. ओके, त्यांचे म्हणजे ₹1,00,000-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे घरातली मॅनेजमेंट करून त्यांनी केलेले आहेत आणि 2 वर्षात 2 लाखाचे 9 लाख झालेले आहेत. मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवू शकतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे समीर सारंग सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पैशाचे प्रॉब्लेम आहे की तुम्ही पैसे कमवताय पण तुमचे पैसे टिकत नाही आहे, तुम्हाला पैसे कसे यूज करायचे, कुठे यूज करायचे, आणि जर कमवलेला पैसा आहे तुमच्याकडे आणि तो कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे तर तुमचं फ्युचर पण सिक्युअर होईल, तुमचा प्रेझेंट पण चांगला असेल आणि तुमचे मुलं बाळं किंवा तुमचं एक रिटायरमेंटचं जे लाईफ आहे ते सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित चालतील, याबद्दल आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. तर सर तुमचं धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सगळ्यात पहिले. थँक्यू सो मच. येस. तर सर जेव्हा आपण डिस्कस करतो, जेव्हा आपण बघतो की आर्थिक साक्षरता हा एक मुद्दा की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अर्न तर आजकाल सगळेच करतात, बट ते अर्न केलेला पैसा याला कसं आपण यूज केलं पाहिजे हे लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम लोकांमध्ये येत आहे असं मला वाटतं. तर तुमचं त्याबद्दल मत काय सर? ऑब्व्हियसली, कारण की सर तुम्ही जर बघितलात तर आपल्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही कुठलेही शिक्षण घ्या त्याच्यामध्ये पैसे कमवायचं कुठं शिकवलं जात नाही. आणि आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर सुद्धा शिक्षण घेतल्यानंतर आपण बाहेर पडतो युनिव्हर्सिटीमधून आणि नेमकं करायचं काय, पैसे कमवायचे कसे. बरोबर. तुम्ही कुठलंही एज्युकेशन घ्या ते शिकवलेलं नाही आणि घरामध्ये हे डिस्कशन पण कधी केलेलं नाही. त्याच्यामुळे माहीतच नसतं की पैसे कमवायचे तर कसे. आणि हे नसल्यामुळे हा पूर्ण सगळं स्ट्रगल आहे आणि मॅक्सिमम लोक तुम्ही जर बघितलात तर स्ट्रगलमध्ये जातात कारण की पैसे कमवायचं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं शिक्षणच नाही आहे. बरोबर आहे. हे बेसिक प्रॉब्लेम आहे आणि ते शिक्षण घेतलं तर सॉल्व्ह होऊ शकतं. ते सॉल्व्ह होऊ शकतं. बरोबर. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण बघतो की यार तो 5 लाख रुपये कमवतो, तो 10 लाख रुपये कमवतो म्हणून तो श्रीमंत आहे, सर हीच एक व्याख्या आहे की जो 20,000 रुपये पण महिना कमवतोय किंवा 50,000 पण कमवतोय तो पण चांगलं लाईफ जगू शकतो जर त्याने प्रॉपरली मॅनेजमेंट केलं तर? त्याबद्दल काय? श्रीमंत व्हायचं असेल बेसिकली तर दोनच पक्के मार्ग आहेत. एक तुमच्याकडे लोक काम करतात, दुसरे पैसे काम करतात. म्हणजे काय की खूप मोठे ग्रुप आहेत, कंपनी आहेत, त्याच्यामध्ये लोक काम करतात, ते पैसे कमवून तुम्हाला देत आहेत आणि तुम्ही पैसे अशा ठिकाणी गुंतवलेत की तिथून अजून पैशाला कमवतात. बरोबर. एक सर्वसामान्य व्यक्ती तो 5 लाख कमवत असेल महिन्याची किंवा 20,000 रुपये कमवत असेल त्याचं स्ट्रगल असणारच आहे. तुम्ही बघा महिन्याचे 8-10 लाख 15 लाख कमवणाऱ्या लोकांची सुद्धा काही ना कुठं ना कुठेतरी अडचण असतेच आणि त्यांना कमवलेला पैसा मॅक्सिमम खर्चांमध्ये जातो कारण की त्यांना मॅनेजमेंट येत नाही, माहीत नसते. राईट. आणि हे स्ट्रगल संपवायचं असेल तर तुम्हाला हे शिक्षण खूप गरजेचं आहे की तुमच्यासाठी लोक काम करतात आणि पैसे काम करतात आणि तुमच्याकडे लोक नसताना आणि खूप कमी पैसे असताना किंवा जास्त पैसे असताना ते कसे कामाला लावायचे हे शिकता येतं. आणि हे जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत श्रीमंत होऊच शकत नाही कारण की जे श्रीमंत झालेत ते ह्याच 2 मार्गाने झाले, तिसरा मार्गच नाही ॲक्च्युली बघायला गेलं तर. इन्कम वाढवतात तुमचे
पण त्याला कामाला लावायचं माहीत नसेल त्या पैशांना, तर श्रीमंत नाही होऊ शकत आणि स्ट्रगल चालूच राहणार. स्ट्रगल चालू राहणार आहे. Yes. तर सर जसं तुम्ही आता सांगितलं की 2 गोष्टी आहे, एक तर तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावा, किंवा दुसरी गोष्ट येते की तुमच्याकडे असे लोक पाहिजे की जे तुमच्यासाठी काम करताय, त्यासाठी पण तुम्हाला पैसा लागणारच आहे. Yes. बरोबर. तर सर याची काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात का की हाऊ इट वर्क्स? ओके, मग आता शेअर मार्केटचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी त्याच्यातलं, की बऱ्याच अशा कंपन्या आहेत, ॲक्च्युली बघायला गेलं तर 7,000पेक्षा जास्त कंपन्या जे लिस्टेड आहेत आपल्या शेअर मार्केटमध्ये, BSE NSE मध्ये, आणि त्याच्यातले असे खूप कंपन्या आहेत जे आपले बेनिफिट करायला बसले आहेत. म्हणजे आता स्वतःच्या. तुम्ही बघा की आपल्यासारखा व्यक्ती इन्फोसिस सारखी मोठी कंपनी काढू शकेल का नाही माहीत नाही, किंवा रिलायन्स सारखी किंवा टाटा सारखी कुठल्या कंपन्या आपण मोठे करू माहीत नाही, हजारो लोकांना जॉब देऊ शकतो का नाही माहीत नाही. पण अशा कंपन्यांमध्ये आपण अभ्यास करून पैसे गुंतवू शकतो, ज्याच्यात मालकापासून शेवटच्या एम्प्लॉईपर्यंत त्या कंपन्यांमध्ये ते लोक काम करतायत, मेहनतीने ते पैसे घेऊन येत आहेत, प्रॉफिट करतात कंपनीमध्ये, आणि तो प्रॉफिट झाला की शेअर होल्डर्सना देतात. बरोबर. आणि ते शेअर होल्डर्सना एक्झॅक्ट माहीत असेल की कोणती कंपनी कधी बाय करायची, किती रुपयाचे शेअर्स घ्यायचे. तर हा सगळा बेनिफिट शेअर होल्डरला मिळतो, आणि तो शेअर होल्डरला जो बेनिफिट दिला जातो तो वेगवेगळ्या पद्धतीत आहे. बोनस आहे, डिव्हिडंड आहे, बायबॅक ऑफर आहे, राईट इश्यूज आहेत. ह्याचं जर का आपण शिक्षण घेतलं तर तुम्हाला म्हणजे एकदा बाय करायचं आहे, सपोज महिन्यातून एकदा तुम्ही 5,000, 10,000, 25,000 तुम्ही इन्व्हेस्ट करायचे ठरवले, म्हणजे काय करताय, तुम्ही त्या कंपनीमध्ये पैसे टाकताय बरोबर. जिथे लोक ऑलरेडी काम करतायत, आणि तुम्ही पैशाला कामाला लावलं, लोक काम करतात, पैसे काम करतात, आणि तुम्ही श्रीमंत होताय. हे सगळ्यांना पॉसिबल आहे. एक्झॅक्टली. जसं आता सरांनी एक्झाम्पल दिलं, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट होती की आता तुम्ही तर काही प्रत्येक जण इन्फोसिस ओपन नाही करू शकत, बट जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर घेतला, जसं तुम्ही इन्फोसिसचा शेअर घेतला, तर त्या कंपनीची ऑलरेडी एक एम्प्लॉईंची टीम आहे, ते एम्प्लॉईज तिथे काम करतात. म्हणजे पहिला जो पार्ट आहे आपला की लोकांना कामाला लावणे, बरोबर, आणि पैशाला कामाला लावणे, कारण म्हणजे आपण पैसेच लावतो तिथं, त्याच्यावरून आपल्याला अर्निंग त्याच्यातून होऊ शकतं. Yes. बरोबर. सर जर बघायला गेलं तर आपली जी ऑडियन्स आहे आता ती मोस्टली ॲस्ट्रोचे व्हिडिओ बघते, फायनान्सचे व्हिडिओ बघते, म्हणजे ही ऑडियन्स अशी आहे की जी पैशांमध्ये इंटरेस्टेड आहे, की द पीपल वॉन्ट टू अर्न मनी. बरोबर. तर हे लोक पण पैसे कमवत आहेत, पण ते चुका करतायत. तर तुम्ही आजपर्यंत भरपूर साऱ्या लोकांना ट्रेन केलं या गोष्टींमध्ये, तर मला एक विचारायचं आहे की हे जे चुका होतात लोकांकडून, तर त्या बेसिक चुका कोणत्या करताय लोक आजकाल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बेसिक चूक ही आहे की लोकांना रेडीमेड सोल्युशन पाहिजे. एक की मला सर तुम्ही ते सगळं राहू दे, सर मला ते सगळं शिकू नका, मला तुम्ही सांगा कुठं गुंतवायचे, हे पाहिजे असतं. आणि दुसरं पटकन पाहिजे असतं, लवकर. ओके, सो तुम्ही बघा, सपोज तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत जे इन्व्हेस्ट करायचे आहेत तुम्हाला, सो तुम्ही काय कराल की कोण इन्व्हेस्टमेंटचे बेस्ट सोल्युशन मला देऊ शकतो त्याला मी धरणार. एजंट, ब्रोकर, CA, कन्सल्टंट किंवा सेल्स मॅनेजरला धरा, आणि तुम्ही त्यांना विचारा. आणि तुम्ही अशा लोकांना जेव्हा विचाराल की मला 1,00,000 रुपये गुंतवायचे आहेत, तर ते नेहमी त्यांना फायदे मिळणारे प्रोडक्ट तुम्हाला विकतील. बरोबर. ज्याच्यामध्ये त्यांना कमिशन मिळेल, त्यांचे कॉन्टेस्ट क्वालिफाय होतील, त्यांचा जॉब टिकेल, असे प्रोडक्ट विकेल. तो तुमच्या फायद्याचे प्रोडक्ट कधीच विकणार नाही. आणि तुम्ही कमवलेले, मेहनतीने पैसे जे कमवलेले आहेत तुमचे, ते वाढण्यासाठी तुम्हाला स्वतःला शिक्षण घ्यावं लागेल. कारण की दुसऱ्यांच्या भरोश्यावरती तुमच्या मेहनतीचे पैसे वाढतील ही संकल्पना चुकीची, ते होत नाही. बरोबर. सो तुम्ही जर तेवढं शिक्षण घेतलं की माझे 1,00,000 रुपये कुठं जायला पाहिजेत, झालं काम, आणि ह्याच्यातूनच तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स येऊ शकतात. आणि ही चूक लोक काय करतात की शिकत नाहीत, किंवा थोडंसं शिक्षण नाही, ते खूप अवघड आहे, किचकट आहे. नाही, असं काहीच नसतं. तुम्ही आता जे काही करताय, राईट नाव तुम्ही आता हे पॉडकास्ट करताय किंवा तुमचं जे काही प्रोफेशन आहे, हे करायच्या आधी अवघडच होतं. बरोबर. केल्यानंतर लक्षात येतं की अरे एवढं नाही आहे. हां, म्हणजे आहे, मेहनत करावीच लागते ऑब्व्हियसली, पण तुम्ही हे करू शकता. तसे प्रत्येकजण तुम्ही जे काही करताय, मी तुम्हाला ऑडियन्सला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही आत्ता करताय ते सगळ्याच गोष्टी करायच्या आधी अवघड होत्या, केल्यानंतर लक्षात आला तर सवय झालेली. सिम्पल झाल्या. सायकल शिकण्यापासून ते बिझनेस करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अवघड असतात, पण एकदा शिकलो की आपल्याला कळतं की ओके मी काय करायला पाहिजे. आणि ती एकदा कळलं की तुमचे तुमच्या घरातले मिळून खूप फास्ट लोकांना पैशाला कामाला लावून तुम्ही जे 10 वर्षात करू शकता ते 2 वर्षात होऊ शकतं. हो, असं करता येतं. Right. पण ती इन्व्हेस्टमेंट शिक्षणाची ती करत नाहीत, आणि मग आयुष्यभर स्ट्रगल करत बसतात. ही चूक आहे. सर आता जर तुम्ही सांगितलं, तर मला याच्यात एक प्रश्न आहे की चुकीच्या इन्व्हेस्टमेंट कोणत्या, म्हणजे घर झालं,
कार झाली, त्याच्यानंतर गोल्ड झालं, मल्टिपल गोष्टींमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात आजकाल. तर म्हणजे कशातही इन्व्हेस्ट करायला लागले लोक. तर तुम्ही असे काय एक्झाम की ही इन्व्हेस्टमेंट चुकीची, ही चुकीची, ही चुकीची, असे तुम्ही काय सांगाल? बेसिकली कुठली चमकणारी गोष्टींच्या मागे जाऊ नये. ओके आणि आजकाल लोकांना फास्ट रिटर्न्स पाहिजे असतात, त्याच्यामुळे ते अशा प्रोडक्ट्समध्ये जातात जिथं जास्त जाहिरात चालू आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो, म्युच्युअल फंड सही आहे, सेंटेन्सेस बघा ना, बरोबर. तुमच्या डोक्यात निगेटिव्ह येणारच नाही. करेक्ट. म्युच्युअल फंड सही आहे तर असं वाटतं की चला याच्यातच इन्व्हेस्ट करू. मी हे सांगत नाही की त्याच्यात चुकीचं आहे, पण न अभ्यास करता जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल ती चुकीची आहे. ते चुकीचीच असेल. बरोबर. तुम्ही घर घ्या, म्युच्युअल फंड करा, शेअर मार्केट करा, तुम्ही शिकलेलं नाही आहेत आणि तुम्हाला माहित नाही की तुम्ही पैसे कुठं गुंतवताय आणि मी का बरं एंट्री करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्फोसिसच्या शेअरच्या बद्दल बोललात, बरोबर. तर तो घ्यायला पाहिजे की नाही हे माहीत पाहिजे आणि कधी घ्यायला पाहिजे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ती चूकच आहे. बरोबर आहे. एव्हरीथिंग इज रॉंग. करेक्ट. तर सर घराची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कशी वाटते? घराची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगतो, आता मी माझ्या एज्युकेशनमध्ये मी हे शिकवतो की आता घर इन्व्हेस्टमेंट्स का करतात लोक, घर का घेतात स्वतःचं, कारण की हे सोशल बॉदरेशन आहे. म्हणजे तुमच्या घरातले, आसपासचे, खानदानातले, मित्रांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये प्रेशर असते की स्वतःचं घर नाही आहे तुझं अजून, बरं असं असतं. आणि तुम्ही बघा, सपोज तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताय त्या सोसायटीमध्ये तुमचं स्वतःचं घर नसेल तर तुम्हाला वागणूक वेगळी मिळते, आणि तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर वागणूक वेगळी मिळते. रेंटच्या घरातल्यांना वेगळी वागणूक आहे आणि स्वतःच्या घरातल्यांना हे सोशल बॉदरेशन आहे, म्हणून प्रत्येकजण स्वतःचं घर करण्यामध्ये पळतं. सो आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की स्वतःचं घर घ्यायचं असेल तर सर्वसामान्य लोकांना लोन घ्यावाच लागतो. लोन घेतलं की तुम्ही सपोज 50 लाखाचं लोन घेतलं तर 50 लाखाच्या लोनवरती तुम्हाला 50 लाखापेक्षा जास्त व्याज दर भरावं लागतं. म्हणजे तुम्ही करोड, सव्वा करोड रुपये तुम्ही एक्स्ट्राचे भरताय. बरोबर. म्हणजे भरताय किती, 20-25 वर्ष. आणि या 20-25 वर्षांमध्ये EMIच्या प्रेशरमुळे तुम्ही जे काही करताय, म्हणजे सपोज तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला इच्छा आहे की बिझनेस करायची, तुम्ही सोडण्याची हिंमत ठेवणार नाही कारण की तुम्हाला EMI भरायचं आहे. तर 20-25 वर्षाचं तुम्ही बॉदरेशन घ्याल, हे ओझं घ्याल आणि याच्यामध्ये तुम्ही माराल. पण तुम्ही शिकलात तर हेच कर्ज तुमचे एक्स्ट्राचे जे 50 लाखावरती 50-60 लाख रुपये तुम्ही जे व्याज दरात द्याल ते तुम्ही वाचवू शकता, लाखो रुपये वाचवू शकता. 20-25 वर्षाचे लोन तुम्ही 10 वर्षाच्या आत फेडू शकता. हे शिक्षण घेऊन खूप इझिली शिकतायत. बरोबर आहे. हे जर तुम्ही शिकलात, संपलं, मग तुम्ही घर घ्यायला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट. सर आता तुम्ही जसं सांगितलं की समाजामध्ये असं बोललं आता घर की अरे तुझं घर निघा. एक्झॅक्टली. सर आमच्या एरियामध्ये आता माझं जे होमटाऊन आहे ते जळगाव आहे, ठीक आहे. आता आम्ही तिकडे पुण्यात सेटल झालो, पण आमच्या एरियात असं आहे की जर पुण्यामध्ये मुलाचं घर नसेल तर मुलांना मुली नाही मिळत सर. ऑब्व्हियसली. म्हणजे हा इतका मोठा इश्यू झालेला आहे आजकाल की मुलाला आधी घर घ्यावं लागतं, मग तू कर्जातून घे का कसं घे. तर लोकांमध्ये जोपर्यंत ते जागरूकता येते ना तोपर्यंत या गोष्टी चेंज नाही होणार असं मला वाटतं. 100%. आणि त्या मुलाच्या तुम्ही डोक्यात जर झाकून बघितलं की बाबा काय चाललंय तर त्याला म्हणजे त्या बायकोलाही आकलून लावायचं वाटत असेल त्याला. आता घरातल्यानं पण शिव्या घालायची किंवा मला एक घर घ्यायला लावलं, प्रेशर. पुण्यासारख्या ठिकाणी घर घ्यायचं म्हणजे खूप मोठे डिसिजन आहे. बरोबर. आणि ह्या डिसिजनमध्ये जर तुमचं शिक्षण नसेल तर तुम्ही पुढचे 20-25 वर्ष नेहमी डिप्रेशनमध्ये, एक्झॅक्टली टेन्शनमध्ये राहाल. हे तुम्हाला शिक्षण वाचवू शकतं या बरोबर आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं सर की 25 वर्ष तर अडकून जातो माणूस. डेफिनेटली. कारण कॅश इतकी कोणी एकसाथ नाही लावत आणि मग ते लोन घेतलं, मग त्याच्यानंतर परत तितकाच इंटरेस्ट, तितक्या वर्ष जॉब नाही सोडू शकत सर. काही लोक आता EMI. आणि एक एक्झाम्पल बघितलं आता की एक मुलगी कंपनीची, तिने सुसाईड केलं बिकॉज ऑफ द वर्क प्रेशर तिच्यावर होतं. त्यामुळे की का म्हणजे कुठेतरी आपल्याला तिचं वैयक्तिक माहीत नाही की तिच्यावर EMI होता वगैरे, पण वर्क प्रेशर ॲक्सेप्ट करावं लागतं. आणि कंपनी ज्या आहेत त्या पण मग जास्त प्रेशराईज करतात बिकॉज दे नो की याच्यावर EMI आहे. आणि हे तुम्हाला त्याच केसमधलं तुम्हाला मी हे सांगतो की तिची अंत्ययात्रेसाठी ऑफिसमधलाही काही व्यक्ती नव्हता बरं का तिच्या. म्हणजे तुम्हाला हे काय सांगायचा प्रयत्न करतोय मी की हे लोक खूप प्रॅक्टिकल असतात, प्रोफेशनल असतात आणि कामापुरते असतात. ती मुलगी गेली, ओके वाईट वाटलं, बरं झालं नाही, चुकीचं झालं, असं झालं, पण तिची रिप्लेसमेंट पुढच्या 2 दिवसांमध्ये झालेली असेल किंवा आठवड्याभरात झालेली असेल. तर हे याचा अर्थ काय आहे की मला स्वतःला जर शिक्षण मी घेतलं तर ह्या प्रेशरमधून बाहेर पडणे किंवा मी माझे फायनान्सेस कसे मॅनेज करणे, या जॉब प्रोफाईल कसे मॅनेज करणे, हे सगळं तुम्ही शिकून करू शकता. आणि आजच्या काळात 2024 मध्ये जर का तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही अशी कोणती गोष्टच नाही.
एक्झॅक्टली. आपल्या सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टीचं तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि शिकलात ते हे पीसफुल राहिलात शांततेत म्हणजे चांगलं. माइंड, हेल्थ आणि त्याच्यानंतर वेल्थ या तिन्ही गोष्टी व्यवस्थित राहतात. डेफिनेटली होतात. बरोबर. तर जसं सरांनी सांगितलं की घर घेऊ नका असं सर नाही बोलत आहे, पण घर घेण्याची पण एक वेळ असते. जॉब लागला आणि लगेच EMI अंगावर करून घेतले, त्याला ते चुकीचीच गोष्ट आहे. थोडंसं एक प्रॉपरली त्या गोष्टीमध्ये तुम्ही गेलं पाहिजे. या गोष्टीचं एक व्यवस्थित मॅनेजमेंट हवं, त्यानंतरच तुम्ही घर घेतलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. घर आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे बघणं गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा घर घेताय तेव्हा तुमचे EMI कसे असतील, त्याला मॅनेज कसे करायचे. 20-25 वर्षाचे लोन तुम्ही 10 वर्षाच्या आत कसे फेडू शकता, लाखो रुपये कसे वाचू शकता, हे इझिली करता येतं. म्हणजे टेन्शन कमी राहील. सर आता जे लोक आहे ज्यांनी ऑलरेडी लोन घेऊन टाकलं आहे, ठीक आहे, कारण 70% लोकांवर लोन आहे, आज होम लोन आहे. जर त्यांनी घेऊन टाकलं आहे आणि त्यांना हा प्रश्न सतवतो आहे की यार 25 वर्ष लोन भरायचं, यार 25 वर्ष जॉब करावं लागेल, बायकोला मला दोघांना काही ना काही करावं लागेल, तर मला यार ते लोन 10 वर्षामध्ये फिटून टाकायचं आहे, तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही त्यांना प्रॉपरली गाईड कराल. आम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर नक्कीच गाईड करू, नो डाऊट. पण तुम्हाला एक बेनिफिट देतो, म्हणजे आता हे बोलताना ठरतंय म्हणून की तुम्हाला एक EMIचं कॅल्क्युलेटर आहे, ओके. आणि त्याच्या कॅल्क्युलेटर बरोबर माझा एक व्हिडिओ मी सरांना देतो आणि ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतील, जे तुम्ही होम लोन ज्यांनी घेतलेलं आहे ते वापरून त्याचा फायदा घेऊ शकतील आणि तुमचे लाखो रुपये तुम्ही वाचवू शकाल. हे मी तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या व्यवस्था. एक्झॅक्टली. तर गाईज, तुम्ही जर असं टेन्शन आलं असेल तुम्हाला की काहीतरी लोन झालं यार, खूप लोन झालं आहे, तर तुमचं एक फायनान्शियल प्रॉपर प्लॅनिंग पण तुम्हाला करता येईल. आणि जे लोन आहे 20-25 वर्षाचं, 50 वर्ष, 30 वर्षाचं, ते तुम्ही कमी इयरमध्ये प्रॉपरली हे करू शकतात. आणि कोणत्याही तुमचा खर्च न हे करता, म्हणजे असं नाही की इकडचा खर्च वाचव आणि त्याच्यातून असं करू, असं काही नाही आहे. एक प्रॉपर मॅनेजमेंट असलं तर त्याच्यातून होऊ शकतं. येस सर, होमवर बोललो, घरावर बोललो आपण. कधी कधी काय होतं की लोक आता जसं आपण म्हणतो गोल्डवर पण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करून टाकतात. तर तुम्हाला काय वाटतं, गोल्डची इन्व्हेस्टमेंट कशी आहे? गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे व्यक्तीने की नको केलं पाहिजे? आता बघा, जसं घराचं सोसायटीचं प्रेशर असतं तसं गोल्डचं इमोशनल प्रेशर असतं. आपल्या इथं मुहूर्तसुद्धा आहेत आणि घरातले जे फिमेल्स असतात त्यांना ॲक्च्युअल गोल्ड घेतल्याशिवाय हातात कळत नाही. किंवा सपोज तुम्ही ज्वेलरी, तुमच्या आईला तुम्ही गोल्डच्या काही वस्तू दिल्या किंवा वाईफला दिलं तरच तुम्ही सक्सेसफुल होताय असं वाढ. एक्झॅक्टली सर. नाही तर नाही वाटत. बरोबर. अजून मुलगानी काय दिलं नाही, काय अजून केलं नाही, म्हणजे मजा नाही त्याच्यामध्ये. तर ते बघा, ते तुम्हाला मिनिमम करावं लागेल, ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर सांगत असाल तर फिजिकल गोल्ड घेण्यामध्ये थोडी रिस्क असते. कुठं ठेवायचं, काय बरोबर. आणि कधी बाय करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी माझी वाईफ जेव्हा आम्ही गोल्ड घ्यायला जातो किंवा ज्वेलरी घ्यायला जातो तेव्हा मी चार्ट बघतो की गोल्डचे प्राइसेस आत्ता कुठे आहेत. बरोबर. ओके. त्याच्या हिशोबाने आम्ही बुकिंग पण करून ठेवतो की जर लो प्राईसला दिसतंय, आता दिसतंय चार्टवरती की हे लो आहे आणि आता मी बुक करून ठेवू शकतो, तर एक्स्ट्रा पैसे देऊन बुक करतो, म्हणजे फ्युचरमध्ये ते वाढले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. असं आम्ही बुकिंगमध्ये खूप चांगला फायदा केला आहे. हा एक फायदा एज्युकेशनचा, की तुम्हाला चार्टमध्ये कळते किंवा गोल्डचे प्राइस काय चालू आहे आणि कुठं जाणार आहे, वरती खाली आणि वरती जाणार की खाली जाणार. दुसरी गोष्ट, तुम्ही गोल्ड फिजिकल घेण्यापेक्षा तुम्ही गोल्ड बॉन्ड्स घेऊ शकता, जे RBI थ्रू बँकेच्या मार्फत मिळतात, ज्याच्यावरती व्याजदर पण चांगले मिळतात आणि त्याच्यामध्ये गोल्डचे जसे प्राईस वाढते तसे तुम्ही त्याचा फायदा पण घेऊ शकता प्राईसचा. बरोबर. आणि हे त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही कमीत कमी युनिट्समध्ये पण घेता येतात त्याच्यामध्ये. ह्याचे बेनिफिट्स आहेत आणि RBIचे त्याच्यावर गॅरंटी असतं, तर टेन्शन नसतं. बरोबर. याला हरकत. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की गोल्ड तुम्ही फिजिकल घेण्यापेक्षा एक सेफ्टीचा इश्यू येतो, या साऱ्या गोष्टी येतात. पण सर, लोकांना माहीत नाही ना की कसं मी बॉन्ड, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही चार्ट बघतात आणि चार्ट बघून मग तुम्ही बुक करून ठेवतात आणि म्हणजे एक लोअरला आलं, आपण म्हणतो की थोडं लोला आलं की मग ते बरोबर बाय केलं जातं. पण सर, सामान्य व्यक्ती, त्यांना माहीत नाही ही गोष्ट, तर तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल की कसं ते ही गोष्ट करू शकता? ॲक्च्युली सर जे सजेस्ट करताय ना, त्यांचं म्हणणं आहे की गोल्ड घ्या, पण ते फिजिकल फॉर्ममध्ये नका घेऊ की आलो शॉपमध्ये गेलो गोल्ड घेऊन आलो, ज्वेलरीज घेऊन आलो. ते गरज आहे ज्वेलरीची, आपल्याकडे लग्न समारंभामध्ये आपण वापरतो, तितक्या पुरतं मर्यादित आहे. पण जेव्हा खूप सारा पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे बऱ्यापैकी, तर तुम्ही बॉन्डमध्ये तो इन्व्हेस्ट करा. तर मी आता सरांना तोच प्रश्न विचारला आहे की जर बॉन्ड घ्यायचे तर ते तुम्ही कसे घेऊ शकता, म्हणजे जे आपले युजर्स आहेत त्यांना जर घ्यायचे बॉन्ड, तर ते कसे घेतील? सो आता हा तुमचं जिथं कुठं बँकेत अकाउंट आहे ना, त्याच्यात मार्फत पण तुम्ही घेऊ शकता. RBI दर थोड्या दिवसांनी किंवा महिन्यांनी डिक्लेअर करते की एक RBI बॉन्ड आलेले आहेत, गोल्ड बॉन्ड्स आलेले आहेत. ओके. तर ते डिक्लेअर जेव्हा करते तर बँकमधून तुम्ही जाऊन, म्हणजे एक युनिट आता सपोज 70,000 रुपये आता प्राईस चालू आहे, ओके, 10 ग्रामची, तर ते 7,000चं एक युनिट असेल.
ओके. तर तुम्ही 7,000 मिनिमम इन्व्हेस्ट करू शकता असे असते. तर तिथं तुम्ही जर फक्त बँकेत सांगितलं तरी त्या डिक्लेअर झाल्यानंतर ते तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमधून कट होतात आणि तुमच्या अकाउंटमध्ये ते दिसतं की गोल्ड बॉन्ड तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर त्याच्यावरती 2-2.5% तुम्हाला व्याजदर मिळतात, प्लस जे प्राइसेस वाढतील गोल्डचे जसे ते पण तुम्हाला मिळतात. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे की मी किती कालावधीसाठी करतोय. हां एक्झॅक्ट. नाहीतर मी आज घेतलं लगेच उद्या जाऊन चेक केलं बँकेत की काय चाललंय, किती वाढले, काय झालं, असं बरोबर. लॉंग टर्ममध्ये आहेत. राईट. हे लॉंग टर्म म्हणजे असे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जनरली तुम्हाला 5-10 वर्षासाठी विचार करून तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर तुम्ही असे युनिट्स घेऊ शकता, बँकेत विचारलं तरीच सहज मिळतात. पण लक्षात ठेवा की बँकेत तुम्ही जेव्हा केव्हा काही गोष्टी इन्व्हेस्ट करायला जाल तेव्हा ते तुम्हाला डायव्हर्ट करू शकतील किंवा हे नको ते करा. एक्झॅक्टली. कारण की कमिशन FD साठी पण फोर्स करतात. कारण की कमिशन ज्याच्यामध्ये जास्त मिळतं ते प्रोडक्ट नेहमीच विकले जातात. कारण की कंपनी त्या एम्प्लॉईजना तसंच ट्रेनिंग दिलेलं असते किंवा हे विका, तुम्हाला कॉन्टेस्टमध्ये पण क्वालिफाय करता येईल, तुमचे कमिशन पण मिळतील, तुमचा पगारही चांगला मिळेल, तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल, प्रमोशन मिळेल, ह्या याच्यावरती ते सांगतात. आणि ते बिचारांना तेवढंच कळतं त्यांना, कारण की शेवटी ते आपल्यासारखेच लोक आहेत ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ग्रोथ करायची आहे, आणि त्यांना हे माहीत नाही की पैशाला लोकांना कामाला लावता येतात. तेच काम करून बरोबर मेहनत करून लोकांकडनं कुठले पैसे काढून कुठं लावता येतील हेच बघत असतात, करायचे तेच बघत असतात. आणि म्हणून त्यांना खूप लोक इग्नोर पण करतात. बरोबर बरोबर. पण त्यांना हे कळालं की लोकांचा फायदा कुठे होतो हे जर त्यांनी 1-2 एक्झाम्पल देऊन कस्टमरला सांगायला लागले ना तर त्यांचं पण काम खूप सोपं. बरं, त्यांनी जरा डेटा सांगितलं. हां येस सर. त्यांनी एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, त्यांनी सुद्धा. म्हणजे त्यांना कळेल की लोकांबरोबर काय बोलले तर होऊ शकतं आणि काय स्वतः सुद्धा कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. मोस्टली काय होतं की मॅनेजर वगैरे लोक किंवा जे हायर ऑथॉरिटी असते ती थोडी त्यांना प्रेशर असते, म्हणजे ते त्यामुळे ते त्यांच्यावर पण प्रेशर आहेच. एक्झॅक्टली त्यांच्यावर पण वरतून प्रेशर आहे. Yes. तर फक्त त्यांनी जर थोडं डेटा वाईज सांगितलं की तुम्ही याच्यात इन्व्हेस्ट करा तुम्हाला इतके रिटर्न्स मिळतील असं होईल, तर ते त्या गोष्टीमुळे ते ते शिकले तर ते कंपनीचं जर सेक्शन घेऊन ते बसलेले असतील ट्रेनिंग कंपनीचे, बरोबर ते तुम्हाला तेच विकतील ज्याच्यामध्ये त्यांचा फायदा तुमचा फायदा बघणारच नाही ते. बरोबर आहे. सर भरपूर लोक LIC घेण्यासाठी पण खूप हे करतात की LIC घ्या, LIC घेतलीच पाहिजे. तर तुमचं मत काय त्यावर? LIC घ्यायला पाहिजे का नाही हा प्रश्नापेक्षा आहे ना आपण अभ्यास करून घ्यायला पाहिजे की जाहिरात बघून घ्यायला पाहिजे हे करणं गरजेचं आहे. कारण की सरासरी आपली इन्व्हेस्टमेंट किंवा आपण जे काही पैसे गुंतवतो ते इमोशनल डिसिजन असतात आणि जाहिरात बघून खूप जास्त असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जाहिरातमध्ये दाखवत आहेत म्हणजे खरंच असेल. आणि LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स, त्याच्यातला नेमका कोणता प्लॅन घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो भारतात सगळ्यात जास्त चुकीचे प्लॅन विकून कंपन्यांनी पैसे कमवलेले आहेत, कारण की इमोशनली विकतात ते. म्हणजे तुम्हाला मुलगी आहे तर हा प्लॅन घ्या, तुमचं मुलांचं लग्नाच्या हिशोबाने शिक्षणाच्या हिशोबाने हे प्लॅन घ्या, रिटायरमेंटच्या हिशोबाने ते प्लॅन घ्या, तुम्हाला थोडे मध्ये पैसे पाहिजेत तर मनी बॅक प्लॅन घ्या असे, किंवा तुम्हाला शेअर मार्केटशी कनेक्टेड देतो म्हणजे ह्याचे पण रिटर्न्स मिळतील त्याचे पण रिटर्न्स मिळतील, असे खूप छान मसाले टाकून ते विकले जातात. जेव्हा की LIC किंवा इन्शुरन्स जर तुम्ही म्हटलं तर ते इन्शुरन्स कशाचा आहे तर रिस्क तुमची कव्हर करणारे. आणि रिस्क काय असते तर रिस्क ऑफ तुमची लाईफची, म्हणजे रिस्क ऑफ डाईंग अर्ली और रिस्क ऑफ डाईंग लेट. म्हणजे तुम्ही लवकर जर गेलात तर तुमची फॅमिली डिपेंडेंट असते आणि त्यांना त्याचा त्रास नको व्हायला, तर ते पैसे त्यांना मिळायला पाहिजेत. तर तुम्ही जास्त जगलात तर तुम्हाला पैशाची कमी पडेल कारण की तुमचं इन्कम बंद होईल त्याच्या. बरोबर. सो इन्शुरन्सचं काम ते मॅनेज करणं आहे, बाकीच्या गोष्टी नाही. म्हणजे आता तुम्हाला सांगतो शेअर मार्केटशी कनेक्टेड हे असतील किंवा तुम्हाला अदर बेनिफिट्स मिळतील, हे बेनिफिटचा काही संबंध नाही. सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचं त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. नाही ना, सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट LICचं काहीच घेणं देणं नाही. LICचं काम आहे प्रोटेक्ट करणे. म्हणजे तुमची लाईफ जर गेली तर तुमचं इन्कम बंद पडेल आणि ते इन्कम रिप्लेस करण्याचं काम LICचं आहे. म्हणजे टर्म प्लॅन घेणे फक्त. आणि टर्म प्लॅन कुठला घ्यायचा हे पण सहज तुम्ही अभ्यास केला. policybazaar.com इज द बेस्ट वेबसाईट. त्याच्यावरती जाऊन त्यांच्याशी बोललं तर ते तुम्हाला बेस्ट प्लॅन देतात. त्याच्यात पण काय बघायचं त्याचा अभ्यास करता येतो किंवा बरोबर आहे. हे बेस्ट आहे. एक्झॅक्टली. सर आपण आता मल्टिपल इन्व्हेस्टमेंट म्हणजे बघितलं की चुकीच्या कोणत्या आहेत जास्त करून, जसं घराचं तुम्ही एक बोलले की एक वेळ आल्यावर ते तुमच्याकडे कमवतात किती हे ते. दुसरी गोष्ट मला एक विचारायचं सर, 20,000 रुपये कुणाला जर पगार आहे, हा प्रश्न भरपूर वेळा विचारतो आपल्या फायनान्शियल पॉडकास्टला, 20,000 रुपये पगार आहे तर तो माणूस श्रीमंत होऊ शकतो का? का बरं नाही. डेफिनेटली जेवढे श्रीमंत झालेले ते 20,000 का 2,000 पासून 500 रुपये. तुम्हाला यूट्यूबवरतीच तुम्ही चेक करून बघा, 500 रुपये घेऊन मुंबईला आले होते आणि 5,000 करोड ए व्हॅल्यू मनी तुम्ही बघू शकता. तर आहेत असे स्टोरीज, डेफिनेटली करता येतं, पण ते कसे झाले ते बघणं गरजेचं आहे.
मग त्यांचं नशीब होतं का की हार्डवर्क केलं त्यांनी, की त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिलं, की त्यांना कुठलं जॅकपॉट लागलं? नाही, हार्डवर्क पण आहे, अभ्यास पण आहे. हे दोघांचं तुम्ही जेव्हा कॉम्बिनेशन कराल तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल बनू शकता. तर अभ्यास सोडू नका. मग तुम्हाला इंग्लिश येत नाही किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही, पैसे कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, तर त्याचा अभ्यास करा. ॲटोमॅटिकली त्या गोष्टी होतात. 20,000वाला काय, माझ्याकडे असे स्टुडंट आहेत ज्यांचे पगार 4,000 रुपये, माझी फीससुद्धा अफोर्ड करू शकत नाही असा मुलगा खूप चांगल्या लेवलला पोहोचलेला आहे. हाऊस वाईफ, इन्कमच नाही आहे. बरोबर. पण ते शिकतात, रिक्वेस्ट करून हस्बंडला दाखवतात की बाबा हे बघा, हा सेमिनार, हा माणूस चांगला वाटतो किंवा एज्युकेशन चांगलं वाटतं, मी हे कोर्स करते आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की मी हे करून दाखवतो. करतात, ओके, आणि ते करतात आणि चांगल्या लेवलला. माझ्याकडे असे हाऊस वाईफ आहेत ज्यांचे स्वतःचे त्यांनी प्रॉपर्टीज घेतलेले आहेत. ओके, त्यांचे म्हणजे 1,00,000-2 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे, घरातली मॅनेजमेंट करून त्यांनी केलेले आहेत आणि 2 वर्षात 2 लाखाचे 9 लाख झालेले आहेत. मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवू शकतो. सर 2 वर्षात 2 लाखाचे 9 लाख पण त्यांचे झालेले आहेत. कारण त्यांनी तेवढी इन्व्हेस्टमेंट सायमल्टेनियसली प्रॉपर त्याचा अभ्यास करून कधी एंट्री करायची, ती कधी एंट्री करायची, कशात एंट्री करायची, कशामध्ये इन्व्हेस्ट करायची आणि कसे, हे सगळं तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला रिटर्न्स, ऑब्व्हियसली त्यांना 2 वर्ष आधी माहीत नसेल की 2 लाखाचे 9 लाख होतील. बरोबर. पण ते 2 लाख रुपये कुठे पडले होते? FD मध्ये. ते उचलून त्यांनी अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये जिथं टाकायचे तिथं टाकले. आज त्यांचे, तुम्हाला मी स्क्रीनशॉट पाहिजे शेअर करतो, म्हणजे तुम्हाला लोकांना दाखवतो. बरोबर. 2 लाखाचे 9 लाख झालेले आहेत. अरे बापरे. मला स्वतःला सरप्राईज वाटतं की ओ वाव, किती छान आहे. Exactly. असे माझे स्टुडंट पण आहेत जे माझ्यापेक्षा जास्त कमवणार आहेत, कारण की ते प्रॉपर एंट्री घ्यायचं त्यांना शिकवलेलं आहे. तर ते शिकून तुम्ही करू शकता. डेफिनेटली पॉसिबल आहे. 20,000 पगार असो किंवा 2 लाख असो किंवा 20 लाख असो, कुणालाही, किंवा 2,000 असो, करू शकतो माणूस. बरोबर. सर आता आपण ज्या पण इन्व्हेस्टमेंट बघितल्या की कशात नको करायला, कशात केलं पाहिजे किंवा करताना काय विचार केला पाहिजे, या गोष्टींवर आपण चर्चा केली. तर सर तुमच्या मते सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? जर आता जे लोक बघताय ज्यांचा पगार 20,000पासून 4-5 लाखापर्यंत आहे, IT चा क्राऊड आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लेबरचं पण क्राऊड आहे, मल्टिपल टाईपचा क्राऊड आहे, तर तुम्ही काय सजेस्ट कराल की त्याने इथं पैसा इन्व्हेस्ट करावा स्वतःचा? सो तुमच्या वयाप्रमाणे आणि इन्कमप्रमाणे तुम्ही ते ठरवू शकता. म्हणजे रिस्क किती घ्यायला पाहिजे, किती नाही, बरोबर, कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. काय होतं की जेव्हा तुमचा 20,000 पगार असो किंवा 2 लाख पगार असो, तुमच्या खर्चामध्ये सगळ्यात जास्त पैसे जातात. आणि ते खर्च तुम्ही जर का बायफर्केट करू शकले नाही की गरजेचे कोणते आहेत, बरोबर, आणि मला वाटणारे कोणते आहेत, हे जर तुम्ही बायफर्केट केलं नाही तर तुमचा किती पगार झाला, किती इन्कम झाला, तो खर्चामध्ये जाणार आहे. सो तुम्ही शिक्षण घेतलं की बाबा प्रॉपर मी कुठली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, मग त्याच्यात बेसिक पासून सुरू करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले सिक्युरिटीचं बघणं गरजेचं आहे. ओके, माझी लाईफ सिक्युअर जर झाली, आपल्या डोक्यात टेन्शन कशाचं असतं, कमवणाऱ्या लोकांच्या मध्ये टेन्शन कशाचं असतं की बाबा मी जर मेलो तर घरातल्यांचं काय होईल, बरोबर, ओके, किंवा मी जास्त जगलो तर मग माझ्या इन्कमचं मला तेवढे शेवटपर्यंत पुरेल का नाही, काय पुरेल, ते पुरायला पाहिजे, ते असतं. किंवा कुणी आजारी पडलं ते खर्च कसे मॅनेज करायचे, मुलांचं एज्युकेशनचं आहे ते खर्च कसे मॅनेज करायचे, ते जर इन्व्हेस्टमेंट कुठं करायची जर तुम्ही अभ्यास केलं, ही सिक्युरिटी जर का तुम्ही हातात घेतली आणि हे सिक्युअर करून टाकलं, म्हणजे तुम्ही येता जाता कुठेही तुमची डेथ झाली, टेन्शन नाही, घरातल्यांचं काम होऊन घरातले, किंवा कुणी आजारी पडलं, टेन्शन नाही, काम होऊन जाईल, किंवा तुमची रिटायरमेंट झाली, काही टेन्शन नाही, माझं हे सगळं आहे. हे जर तुम्ही सिक्युरिटीचं काम केलं की तुमची ही जागा मोकळी होते. बरोबर, आणि ही जेव्हा जागा मोकळी होते तेव्हा आयडियाज येऊ शकतात पैसे कमवण्याचे. बरोबर. सो हे याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की सुरुवातीला पहिली सिक्युरिटी, मग थोड्यानंतर लक्झरी लाईफला करण्यासाठी हे सगळं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत करत डेफिनेटली हे सगळं करू शकता. आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे काय, मी जे आतापर्यंत जे सगळं सांगितलं, मी का बोलू शकलो, कारण की मी हे सगळं शिकलेलो आहे. करेक्ट. तुम्ही हे शिकू शकता का? डेफिनेटली येस. फक्त तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल, म्हणजे शिकण्याची बेस्ट टाईम कधी होते तर 5 वर्ष 10 वर्ष आधी, आणि नेक्स्ट बेस्ट टाइम काय तर आज. मग तुम्ही हे आज जर ठरवलं शिकायचं, तुम्ही शिकलात की तुम्हाला कळेल की कोणत्या वयात कुठं काय करायचं, आणि तुम्ही ते प्रॉपर मॅनेजमेंट केली, राईट, झालं काम तुमचं. तुम्हाला कोणतेच इश्यू नाही येणार, काहीच टेन्शन नाही, कुठलाही इन्कम असो. मग बरोबर आहे. सर आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती की आपल्या फॅमिलीजमध्ये, मराठी लोकांमध्ये किंवा हिंदी लोकांमध्ये, वॉट एव्हर आपण जे कन्सिडर करू, त्यात एक असं असतं की आपण जास्त करून आहे ना खर्चावर जास्त डिस्कशन करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो की यार या महिन्यामध्ये इतकं डीमार्टचा खर्च इतका झाला, त्याच्यानंतर आपण म्हणतो की पेट्रोल, ही ट्रिप झाली तर पेट्रोल खूप लागून गेला गाडीला, त्याच्यानंतर मुलीचे स्कूलची फीज 1-1 लाख रुपये झाली. आपण खर्च डिस्कस करतो, बट आपण इन्कम डिस्कस नाही करत की हाऊ वी कॅन अर्न मनी फ्रॉम मल्टिपल सोर्सेस किंवा अशा गोष्टींमधून. तुम्ही त्याबद्दल ॲक्च्युली मी तुमचा आन्सर ऑफ द कॅमेरा सर, आणि मला तितकं आवडलं, तर आता तुम्ही ऐका.
सो ॲक्च्युली काय होतं की आपण असं का करतो, कारण की आपल्या घरामध्ये आपण लहानपणापासून बघितलं आहे की आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या वरच्या लोकांनी पिढीच्या त्यांनी हेच डिस्कशन केलेले होते किंवा त्यांच्या आसपास असे डिस्कशन होते आणि आपण त्याचे मॉडर्न व्हर्जन आहोत की आपण पण तेच करतो. आपण इन्कमचे डिस्कशन का करत नाही, कारण की तुम्ही कुठलेही शिक्षण घेतलेलं असेल, आता तुम्ही इंजिनियर आहात तर तुम्हाला पैसे कमवायचे शिकवलेले नाही आहे. बरोबर. मी बीकॉम झालं तर मला पैसे कमवायचे शिकवलेले नाही किंवा माझी वाईफ सायन्स झाली तिला कुणालाच पैसे कमवायचे शिकवलेले नाही, तर आपण पैसे कमवायचं बोलणारच नाही. बरोबर. आपण खर्चाचंच बोलू, कारण की दिवस रात्र आपण तेच मॅनेज करतोय. तर हे खर्च जेव्हा आपण बोलत असतो तर खर्चाचाच विषय डोक्याला असतो आणि आपल्याला असं वाटतं की खर्चच वाढत चाललेले आहेत, खर्चच सगळ्यात डोक्याला त्रास आहे. जेव्हा की तुम्ही जर थोडंसं शिक्षण घेतलं तर तुम्ही इन्कमचं जर बोलू शकलात, म्हणजे आई वडिलांमध्ये मुलांमध्ये, बाबा ह्या महिन्यात आपण ॲज अ फॅमिली किती इन्व्हेस्ट करू शकतो, राईट, मी किती करू शकतो, मला 500 जमतात, तुला किती जमतात 5000, तुला किती 200, तुला किती 10,000, अशी जरी तुम्ही डिस्कशन केलेत आणि इन्व्हेस्टमेंट कुठं करायचे ठरवले, 6 महिन्यात तुम्हाला मी सांगतो 6 महिन्यात तुमच्या घरामधलं वातावरण कम्प्लिटली चेंज होईल आणि तुमच्यात बघा तुमच्या घरात किती लक्ष्मी दिसेल. बरोबर आहे. कारण की लक्ष्मीच्या बद्दल बोलला तर लक्ष्मी दिसेल. बरोबर. तुम्ही तर दरिद्र चिंता, तुम्ही दरिद्रता बोलत असाल तर Exactly. दरिद्रताच असेल ना. बरोबर सर, खूप छान तुम्ही पॉईंट सांगितला. हा, तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला फोकस कुठं करायचं आहे. राईट. तर ते फोकस महत्त्वाचं आहे आणि आपण त्याच्या मागे लागत नाही किंवा आपण ते करत नाही, कारण की आपल्याला त्याची सवय नाही. प्रत्येक गोष्टीची सवय करता येते. तुम्ही जर सांगितलं सर की आपल्यामध्ये म्हणजे मोस्टली आपण का असं करतो, कारण आपण घाबरतो आणि आपण सर्वायवल मोडवर जास्त असतो Exactly. इन्स्टेड ऑफ अटॅकिंग अग्रेसिव्ह मोड, की असं करायचं, अर्निंग करायचं हे. सर तुम्ही आतापर्यंत भरपूर लोकांना शिकवलं आहे की तुम्ही आर्थिक साक्षर बनवलं आहे. आपण जर एका शुद्ध मराठी भाषेत बोलायला गेलं तर तुम्ही एक गोष्ट अजून काय सांगाल मग, तुम्ही काही असे एक्झाम्पल सांगाल का? जर तुम्ही सांगितलं की 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे 9 लाखापर्यंत पण लोकांचे इन्व्हेस्टमेंट गेलेलं आहे, तर असे मल्टिपल एक्झाम्पल जर घ्यायचे झाले तर? खूप आहेत सर, मी तुम्हाला किती सांगू. म्हणजे आता छोट्या तर छोटा एक्झाम्पल देतो की एकदम ॲव्हरेज घराण्यातला एक मुलगा किंवा तो बघतो की एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, त्यांनी 1200-1300 रुपये इन्व्हेस्ट केले, 7-8 महिन्यामध्ये 100-150% रिटर्न्स. असेपासून हे टक्के रिटर्न्स कसे, 1200-1500 रुपये इन्व्हेस्ट केले तुम्ही, 12-15 लाख टाका, 12-15 करोड टाका, 12-15 हजार टाका, तेवढेच रिटर्न्स तर सेमच आहे ना. तर असे किती एक्झाम्पल देऊ तुम्हाला नावासहित, गावाच्या नावासहित, कारण की माझ्या 10,000पेक्षा जास्त फॅमिलीजनी कोर्स केल्यामुळे माझ्याकडं प्रत्येक सिटीचे मी एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो आणि खूप आहेत असे. पण ते कसे झाले, म्हणजे हे जर तुमच्या आयुष्यात करायचं असेल तर हे कसं होऊ शकतं, रूल फॉलो करून किंवा मी कुठल्या प्रोडक्टमध्ये कधी एंट्री करायला पाहिजे आणि किती पैसे गुंतवायला पाहिजे. बरोबर. सर इथे जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट बोलताय तर प्रॉडक्ट मीन्स शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, गोल्ड वगैरे. एक्झॅक्टली. हे आपल्या लोकांना सांगा ना, की म्हणजे तुम्ही जे समजवतायत ना की प्रॉडक्ट म्हणजे काय, तर तुम्ही ते सांगा की तुम्ही व्हॉट यू विल टीच देम, की त्यांना एक्झॅक्टली काय तुम्ही शिकवाल. सो प्रोडक्ट म्हणजे आता एकतर जाहिरातीवाले प्रोडक्ट्स, ओके, ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड सगळ्यात टॉपला येतं. Right. त्याच्या व्यतिरिक्त सोनं, चांदी, इन्शुरन्स आणि बाकीचे प्रोडक्ट, पोस्ट ऑफिसचे प्रोडक्ट्स असतील म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे. Right. त्याच्या व्यतिरिक्त शेअर मार्केट आलं. आता शेअर मार्केट म्हटलं की प्रत्येकाला काय वाटतं की ट्रेडिंग नाही, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप बिझी आहात, तुम्हाला वेळच नाही, सकाळ संध्याकाळ धावपळ चालू आहे, पण तुम्ही आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का? तर आठवड्यातून अर्धा तास जरी काढू शकलात तरी तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्ममधून चांगले पैसे कमवू शकता. लाँग टर्म म्हणजे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला लागणारे पैसे कमवण्याची ताकद आहे का, तर ती पण ताकद आहे. तो अभ्यास करून तुम्ही ठरवलं की कुठे इन्व्हेस्ट करायचे, ते तुम्हाला कळालं की खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही जेवणाचं ताट बघितल्यानंतर ठरवता ना की खाण्याच्या लायकीचं आहे की नाही, एका सेकंडमध्ये. एक्झॅक्टली. तेवढ्याच वेळेत तुम्ही स्टॉक बघून सांगू शकता की हे इन्व्हेस्ट करण्याच्या लायकीचं आहे का नाही. आणि हा अभ्यास कुठं आयुष्यभर करायचा आहे. तुम्ही हे थोडे दिवस केलं, 10-15 मिनटं जरी रोजचे देऊ शकलात किंवा कोर्स करेपर्यंत जरी तुम्ही फोकस दिलात, पुरेसं आहे. बरोबर आहे. तर आता भरपूर लोक कोरोनामध्ये शेअर मार्केटमध्ये आले. ॲक्च्युली शेअर मार्केटवर आपला एक डिटेलमध्ये पॉडकास्ट करणारे सरांसोबत आपण, तो पण तुमच्या भेटीला येईलच, पण त्याच्या आधी थोडंसं या पॉडकास्टमध्ये पण थोडंसं शेअर मार्केटचा एक टच व्हा, कारण सरांचं एक्सपर्टीज खूप जास्त आहे शेअर मार्केटमध्ये आणि सरांनी भरपूर लोकांना शेअर मार्केट शिकवलं आहे. तर या पॉडकास्टमध्ये थोडं तरी पाहिजे म्हणून एक सर की लोकांना भीती आहे शेअर मार्केटची. मी भीती कोणाला म्हणतोय, ज्या लोकांकडे सर खूप पैसा आहे ना, म्हणजे बऱ्यापैकी की त्यांचं लाईक एक ओके, जर
ते लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. कोण करतं माहिती आहे का? ज्याला जॉब आहे 25,000 रुपये, नवा जॉब लागला आहे, त्यांना काय वाटतं की यार मार्केटमध्ये पैसा टाकू आणि पटकन 3-4 लाख रुपये कमवून घेऊ, 5-6 लाख रुपये कमवून घेऊ. ज्याच्याकडे नाही आहे ना असं ते लोक टाकताय आणि ते FNO करताय, फ्युचर अँड ऑप्शन. तर तुम्ही ओव्हरऑल शेअर मार्केटकडे बघताना काय सांगाल की शेअर मार्केटकडे व शेअर मार्केटमधून अर्निंग होऊ शकतं का, आणि शेअर मार्केटमध्ये एंट्री करणं हे रिस्की आहे की नाही आहे, थोडंसं एक त्याबद्दल. ओके, हे दोन प्रश्नांचं मी तुम्हाला उत्तर देतो. पहिले तर रिस्कबद्दल बोलू. तुम्ही मला सांगा, आत्ता आपण इथं जिथं बसलोय इथं रिस्क नाही आहे का? म्हणजे इथं आपल्याला कधीच काय होणार नाही असं वाटतं तुम्हाला? मग आहे रिस्क तर प्रत्येक गोष्ट. काही कुठे असेल, तुम्ही गाडी चालवत असाल, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्हाला रिस्क असणारच आहे. बरोबर आहे. हे रिस्क मॅनेज करता यायला पाहिजे. म्हणजे एक इलेक्ट्रिशियनला माहिती आहे की रिस्क कशी मॅनेज करायची, म्हणून तो जिवंत राहतो आणि तो सगळे इलेक्ट्रिशियनचे काम करतो. पण त्यांनी जरा रिस्क मॅनेज नाही केली, नको तिथं बोट लावलं तर त्याचा संपलं. बरोबर. तसंच आपल्या लाईफमध्ये पण असतं. आपण जॉबमध्ये म्हणा, बिझनेसमध्ये म्हणा, शेअर मार्केटमध्ये सुद्धा अशीच रिस्क आहे. ही रिस्क मॅनेज करता येते. राईट. आणि शिकलात तुम्ही मॅनेज कशी करायची रिस्क, की तुम्ही प्रॉपर त्याच्यातून मस्त कमवू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर याच्यातून म्हणजे नेमकं कुठलं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा शेअर मार्केट रिस्कीच्या हिशोबाने किंवा FNO जे लोक करतात त्याच्या हिशोबाने जर बघायचं असेल तर FNO सुरुवातीला करू नये, स्टार्टिंगला नको करायला. म्हणजे सेबीचं तुम्ही जर आत्ता रिसेंट जरी तुम्ही बघितलं तर अराउंड 93% लोक लॉसेस करतात FNO मधले. FNO म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करणारे 93% लोक लॉस करतात. मग तुम्ही म्हणाल मी 7% जाऊ. ओके, तुम्ही 7% जाल तेव्हा तुम्हाला तेवढी ताकद द्यावी की तुम्ही 7% जाल. बरोबर. पण तुम्ही सुरुवात करताना पैशाला कामाला लावायला शिका आधी. बरोबर. तुम्हाला ते प्रॉपर जमायला लागलं ना तर तुम्हाला त्या गोष्टींचा अंदाज येईल आणि तुमचा ॲपेटाईट वाढेल. म्हणजे तुम्ही हळूहळू रिस्क घेत जाणे. राईट. तर ते तुम्ही करू शकलात तर डेफिनेटली तुम्ही FNOमध्ये पण सक्सेसफुल होऊ शकता. पण माहीतच नाही आणि तुम्हाला अचानक तुम्ही जाऊन सट्टेबाजी येते डायरेक्ट. एक्झॅक्टली सर. राईट. ती सट्टेबाजी कधी होती? जेव्हा न शिकता केली तर. बरोबर. न शिकता केलं तर ती सट्टेबाजी आहे. शिकून जर ती गोष्ट केली तर तुम्ही त्याच्यातून चांगलं अर्निंग करू शकता. पण शिकायला पण तुम्ही 2 दिवस 2 व्हिडिओ बघितले तसं नाही शिकता येणार. एक प्रॉपर तुम्हाला त्याचे म्हणजे जे थोड्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण शिकाव्या लागतील तरच त्याच्यातून बेनिफिट आहे. डेफिनेटली. जर तुम्ही डोबळमानाने एखादी गोष्ट शिकायला गेला तर त्याच्यातून तुम्हाला तो बेनिफिट होणार नाही आहे. तर जेव्हा आपण बघतो की आता लोकांनी या पॉडकास्टमधून जेन्युअनली खूप चांगलं नॉलेज मिळणार आहे लोकांना, कारण आपण सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे आणि कमेंट करतीलच की लोकांना जर अजून कशाबद्दल पाहिजे असेल तर आपण त्यावर पण पॉडकास्ट करू नवीन. पण आता काय होतं सर की हे तर त्यांना ओव्हरऑल नॉलेज मिळालं, पण एक पर्टिक्युलर नाही. आता माझी सॅलरी 30,000 आहे तर माझ्यासाठी हा प्लॅन आहे. माझी सॅलरी 40,000 आहे तर मी इकडे असे पैसे टाकले पाहिजे. ते करण्यासाठी त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट तर करावाच लागेल. तर तुम्ही जर कुणी कॉन्टॅक्ट केला तुमच्यासोबत तर ओव्हरऑल एक मला सांगा ना की कसं त्यांना बेनिफिट होईल, तुम्ही ते कसं त्यांचं स्ट्रक्चर प्लॅन कराल. ओके, सो आमचं बेसिकली उद्देश काय आहे ते सांगतो. म्हणजे आम्ही काय करतो तर आम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये हे शिक्षण पोचवायचं आहे जेणेकरून महाराष्ट्रीयन माणूस डिपेंडेंट राहणार नाही. ना सरकारवरती, ना जॉबवरती किंवा कस्टमरवरती डिपेंड राहणार नाही. तो पैसे कमवण्याच्या हिशोबाने शिक्षण घेतलं तर त्याच्या घरात, म्हणजे आम्ही इनफॅक्ट एकमेव अशी कंपनी आहोत जे एकाच्या फीजमध्ये घरातल्यांना सगळ्यांना शिकवतो. ओके. अशी ऑफर देण्याची काही सांगण्याची पण हिंमत कुणामध्ये नाही. मी ठोक बजावून सांगू शकतो की एकाच्या फीजमध्ये घरातले सगळे शिकतात आणि सगळ्यांना आम्ही हेल्प करतो लाईफ टाईमसाठी, जेणेकरून ते शिकून एक्झॅक्टली ते प्रॅक्टिकली वापरून पैसे कमवू शकतील. मग ते कुठल्याही वयाचे असतील, कुठल्याही इन्कमचे असतील, त्यांनी सुरुवात कशी करावी, काहीच नॉलेजची गरज नाही आहे. म्हणजे आधीच्या बरोबर तुम्हाला शेअर मार्केट माहीतच पाहिजे, तुमचं त्याच्यात BCom झालेलंच पाहिजे, असं पाहिजे. तुम्हाला गणित येत नसेल, इंग्लिश येत नसेल, काहीच फरक पडत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुमची इच्छा पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रगती तुम्हाला पाहिजे इच्छा असेल तर तुम्ही हे शिक्षण घ्याल आणि घ्यायला आलात तर आम्ही तुम्हाला सगळं शिकू. इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत, IPO काय असतात, शॉर्ट टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय असतात, ट्रेडिंग काय असते, FNO काय असतं, ऑप्शनमध्ये कसे केले जातात, इक्विटीमध्ये कसे, कमोडिटीमध्ये कसं, हे सगळं शिकवतो आपण. आणि सगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांना हे कळतं, कारण की मराठी भाषेत मी एकदम सिम्पल साध्या भाषेत शिकवतो. मला अवघड स्वतःलाच आवडत नाही. बरोबर. मी सिम्पल भाषेत त्या सगळ्या गोष्टी शिकवतो. आणि आपल्या इथं असं पण नाही किंवा तुम्ही आता हे प्रोडक्ट घेतलं, आता याच्यावरचं घ्या, आता 2 वरचा घेतला त्याच्यावरचा घ्या. आपलं सिम्पल एक प्रोडक्ट प्रॉपर तुम्ही शिकून बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि तो सपोर्ट असल्यामुळे लाईव्ह मार्केटचा किंवा या सगळ्या अनालिसिसचा तो सपोर्ट घेऊन तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि मी स्पेसिफिकली सांगेन की हजबंड वाईफ जर असेल तर दोघांनी शिकलं, म्हणजे एका गाडीला 2 इंजिन, काय परफॉर्मन्स असेल. हजबंड वाईफ आपल्या इथं एवढे जोरदार
त्यांचे रिझल्ट्स आहेत ना, बरोबर. मी तुम्हाला म्हणजे खूप सारे एक्झाम्पल देऊ शकतो. तर त्यांनी जर केलं तर बेस्ट आहे. बेस्ट आहे सर. कोणत्या वयाचे लोक तुमच्याकडे आले तर ते म्हणजे चांगलं अर्निंग किंवा श्रीमंत बनू शकतात? आता एज ग्रुप तुम्ही काय सजेस्ट करा? एज ग्रुपमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही ॲक्च्युली एज ग्रुपला तसं लिमिट नाही आहे. बरोबर. येस, तुमच्या इच्छेवरती डिपेंड करतं. हा. आणि स्पेसिफिकली जर तुम्ही लेट्स कन्सिडर की तुम्ही 30 म्हणजे 28 ते 30च्या रेंजपासून सुरुवात करून ते 45-50च्या रेंजपर्यंत तुम्ही याच्यामध्ये असाल तर डेफिनेटली करायलाच पाहिजे, कारण की तुम्हाला ताण जास्त असेल बरोबर आहे. या वयात. हा ताण कसा कमी करायचा आणि पैशाला कसं कामाला लावायचं, ह्या दोन गोष्टी जरी तुमच्या आयुष्यात आल्या तरी तुमचं आयुष्य खूप सॉर्टेड असेल. बरोबर आहे. तुम्हाला काही इन्फोसिस ओपनच करायची गरज नाही आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये पैसे लावून ते एम्प्लॉईज कामाला लावून अर्निंग करू शकतात. हां, बरोबर आहे सर. सर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. Yes. जे तुमची वेबसाईट वगैरे असेल त्या सगळ्या गोष्टी आपण ॲड करू. Yes. आणि सर फायनली इन्व्हेस्टमेंट टिप्स द्यायची झाली तर काय द्याल तुम्ही? मी तुम्हाला सांगेन की सुरुवात तुम्हाला करायची असेल पैसे कमवण्याच्या हिशोबाने कमीत कमी रिस्कमध्ये IPOमध्ये करायला लागा, कारण की या वर्षातून 50-60 IPO येतात आणि ते ऑलमोस्ट रिस्क फ्री आहेत म्हणायला हरकत नाही, पण तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की त्याच्यातून एक्झिट कधी करायचं. तर ते तिथून सुरुवात करा. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटचे, शेअर मार्केट खरंच सांगतो तुम्हाला सायंटिफिक आहे आणि हे तुम्ही शिकून याचा फायदा घेऊ शकता आणि खूप इझी आहे. तर डेफिनेटली तुम्ही आमच्या सेमिनारला, फ्री सेमिनारला जरी आलात तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी शिकवतो जे जनरली कोणी शिकवत नाही. येस सर, थँक्यू सो मच. Thank you. तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली आपल्या भरपूर लोकांना त्याचा फायदा होईल. आणि लोक आता आर्थिक साक्षरतेकडे म्हणजे की जो आपण स्टडी करतो, अभ्यास करतो कॉलेजला असताना वगैरे, तर या गोष्टींवर पण फोकस करायला सुरुवात करते. येस येस आणि प्रत्येकाचं आयुष्य एक सुखकर बनेल सर. येस सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.